आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातून चोरीला गेलेल्या एका कारच्या मदतीनं नाशिकमध्ये विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बदलापुरातील गौरी इस्टेट दीपाली पार्क या सोसायटीमध्ये राहणारे मारुती माने या 65 वर्ष आणि अपंग वृद्धानं मोठ्या कष्टानं आपल्या घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी एक मारुती इको कार विकत घेतली होती। मात्र ते ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीच्या बाहेर त्यांनी ही गाडी पार्क केली होती। मात्र 12 फेब्रुवारी पहाटेच्या वेळेस त्यांची ही कार अज्ञातांना चोरून नेली। कार घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। यानंतर त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला। अगोदरच गाडी चोरीला गेल्याने तणावात असलेल्या मारुती माने यांना नाशिक पोलिसांनी फोन करून तुमच्या गाडीनं विविध ठिकाणी घरफोड्या केल्याचं सांगितलं। त्यामुळे माने यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी पोलिसांना आपली गाडी बदलापुरातून चोरी झाल्याचं सांगितलं। शिवाय माने यांनी तिथल्या पोलिसांना बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेली FIRची कॉपी पाठवली। त्यानंतर पोलिसांचा त्यांच्या मागे लागलेला ससेमेरा काहीसा कमी झाला। दरम्यान नाशिकमध्ये या गाडीच्या माध्यमातून ज्या घरफोड्या करण्यात आल्या तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील आता प्राप्त झाले आहेत। मारुती विठोबा माने माझं नाव आहे आणि गाडी ही चोरीला गेली म्हणजे गाडी पाळत राखून चोरीला गेली। गाडी पाळत राखून चोरीला गेली आणि चोर लोक आपल्या एरियातलेच आहेत, बाहेरचे चोर नाही आहे। आणि मी गाडी रात्री 11 तारखेला 9 वाजता त्याच्या पाठीमागे लावली, समोर लावली, बिल्डिंगच्या समोर लावली आणि सकाळी गाडी ती 4:48ला गाडी उचलून नेली आणि ती गाडी नंतर याला नाशिक साईडला जाऊन त्या लोकांनी तिथे त्या गाडीवरती चोरी केली। 2 तिथं घरं फोडले आणि 2 घरं फोडून ती गाडी वापस रिटर्न गोटी टोल नाका क्रॉस केला। त्याच्यानंतर गाडी दिसली नाही आणि त्याच्यानंतर आतापर्यंत गाडीचा तपासच नाही। नाशिकच्या पोलिसांनी फोन केला तर त्यांनी FIR मागितलं, त्याला FIR दिलं। गाडी मी माझी जे घरकाम करत होतो याच्यासाठी गाडी घेतलेली होती। घरगुती धंदा करत होतो, तर जाऊन येऊन त्याच्यावर करत होतो आणि मला दवाखान्याला गाडी लागत होती, ते बी बंद झाले। दरम्यान माने यांची कार चोरीला जाऊन जवळजवळ 20 ते 22 दिवसांचा कालावधी उलटलाय। मात्र तरी देखील त्यांची गाडी अजून मिळालेली नाही। माने यांचा चप्पल बनवण्याचा व्यवसाय आहे आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो। मात्र आता गाडीचा थांगपत्ता लागत नसल्यानं आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या माने यांना गाडी गेल्यानं मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलाय। शिवाय ते अपंग असल्यानं गाडी अभावी त्यांना व्यवसायात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर प्रयत्न करून आपली गाडी मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। दरम्यान माने यांची गाडी चोरीला जाऊन 20 ते 22 दिवसांचा कालावधी लोटलाय। याच दरम्यान अनेक CCTV कॅमेऱ्यात त्यांची गाडी कैद झाली आहे। मात्र पोलीस अजूनही तिचा का शोध लावत नाहीत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पब्लिक मीडिया, बदलापूर।